तर नमस्कार मित्रांनो, मी रुद्र स्वागत करतो तुमचं आजच्या या व्लॉग मध्ये। तर सकाळी सकाळी स्वामींचं दर्शन घेऊन निघालो क्लासला। तर गाईज केस थोडे इग्नोर करा बरं, ते काय गाडीवर हवा थोडी जास्तच लागते। सो गाईज आपले व्लॉग्स खूप लेट येतात, याचं कारण म्हणजे आपले CET चे पेपर पण खूप लवकर आहेत। क्लासमध्ये आल्यावर थोडा वेळ बसलो कारण की थोडं लेट झालो होतो। मग गाईज आपलं केमिस्ट्रीचं लेक्चर चालू झालं, मग नंतर छोटासा 15 मिनिटाचा ब्रेक, तो पण जेवण करता करताच निघून जातो। सो गाईज आपलं आज एंट्रन्सचं लेक्चर होतं। ते लेक्चर झाल्यानंतर आमच्या क्लासरूम मध्ये एक सर आले। बाई कोण होते काय माहिती, पण ते जो आर्ट करत होते तो एक नंबर होता। म्हणजे पेपरला एकदम प्रॉपर कट करून त्याचा पक्षी बनवायचा। पण काही म्हणा, कलाकार एक नंबर होता। सगळं झाल्यानंतर त्यांनी आमच्या समोर हात जोडले। भाई घाबरलो डायरेक्ट, असं काय झालं म्हटलं। त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली की ते राजस्थान वरून त्यांच्या फॅमिलीसाठी आले। भाई खूप इमोशनल सिच्युएशन होती तेव्हा। मग ते असे क्लासेस आणि स्कूल मध्ये जाऊन असं त्यांचा आर्ट दाखवतात। मित्रांनो, त्यांना खूप हेल्पची गरज होती, तर आम्हाला जेवढं पॉसिबल होतं आम्ही तेवढी हेल्प केली। सो मित्रांनो, तुम्ही पण त्यांना एक छोटीशी मदत करू शकता, जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल। नंतर मग तेजसचं आणि श्रीराजचं भांडण बघण्यासारखं होतं। श्रीराज भाई एअरबड्स डायरेक्ट खाली टाकत होता तेजसची। म्हटलं चालू द्या तुमचं, पण आपला प्रियुष मजनू कोणासोबत बोलत होता काय माहिती। मध्ये आल्यावर बघितलं भाई यांचं भांडण अजून संपलं नव्हतं। म्हटलं चालू द्या तुमचं, मी जातो घरी आता। पण भाई मजा आली, आज एकदम भारी दिवस होता। तर मित्रांनो, हा तुझा आजचा ब्लॉग, भेटूया पुढच्या एकदम इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये। ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा। सो थँक्स फॉर वॉचिंग।